नमस्कार मित्रांनो, राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीत चालना देण्यासाठी राज्यातील महिलांना महाराष्ट्र शासनाकडून पिंक रिक्षा उपलब्ध करून देण्यात येत आहेत। पण हे पिंक रिक्षा घेण्यासाठी जे पात्रतेचे निकष ठरवले आहेत त्यात आता बदल करण्यात आले आहेत। त्यात कोणते बदल झाले आहेत व नवीन निकषानुसार कोणत्या महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत याची संपूर्ण माहिती महाराष्ट्र शासनाकडून एक जी.आर. प्रसिद्ध करून दिली आहे। हा संपूर्ण जी.आर. आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। मित्रांनो, तुम्ही बघू शकता, राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक गुलाबी ई-रिक्षा उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्याबाबतचा दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित झालेला शासन निर्णय आहे। यामध्ये काय आहे ते थोडक्यात समजून घेऊयात। प्रस्तावनेमध्ये तुम्ही बघू शकता, राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीत चालना देणे, त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, सशक्तीकरणात चालना देण्यासाठी तसेच महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करणे यासाठी नोकरी तसेच रोजगाराच्या जास्त संधी उपलब्ध असलेल्या मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, कल्याण, अहमदनगर, नवी मुंबई, पिंपरी, अमरावती, चिंचवड, पनवेल, छत्रपती संभाजीनगर, डोंबिवली, वसई विरार, कोल्हापूर व सोलापूर या शहरात इच्छुक महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व चालविण्यासाठी इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक गुलाबी ई-रिक्षा ही योजना सुरू करण्यास संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयाने मान्यता देण्यात आली आहे। पात्रतेच्या निकषामध्ये कोणते बदल झाले आहेत ते बघा। इथे शुद्धीपत्रक दिले आहे। राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक गुलाबी ई-रिक्षा उपलब्ध करून देण्याबाबतच्या दिनांक 8/7/2024 रोजीच्या शासन निर्णयामध्ये खालील कोष्टकात नमूद केल्यानुसार सुधारणा करण्यात येत आहेत। त्यात पहिली सुधारणा आहे बघा, अर्जदाराचे वय हे 18 ते 35 वर्ष असणे बंधनकारक होते, त्यात आता बदल करून 20 ते 40 वर्ष अशी सुधारणा करण्यात आली आहे। त्यात दुसरा बदल असा आहे, लाभार्थ्याकडे वाहन चालक परवाना असणे आवश्यक होते, त्यात आता बदल करून लाभार्थ्यास प्रशिक्षण देणे व वाहन चालक परवाना व PSV बिल्ला मिळण्याकरिता निवड झालेल्या एजन्सीने सहाय्य करणे बंधनकारक असणार आहेत। त्यात तिसरा बदल बघा, अर्जदार शासनाने निश्चित केलेल्या वाहन पुरवठा एजन्सी व पात्र लाभार्थी अर्जदार यांच्या समन्वयाने मान्य असलेल्या बँकेत रिक्षा खरेदीसाठी 70% कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्राची पूर्तता करेल व कर्ज प्राप्त करून घेईल अशा सुधारणा करण्यास हरकत नसावी। हा चौथा बदल बघा, अर्जदारास परमिट मिळाल्यानंतर शासनामार्फत देय असणारे 20% रक्कम संबंधित वाहन एजन्सीला जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्यामार्फत देण्यात येणार होती, त्यात आता बदल करून वाहन चालक परवाना मिळाल्यानंतर व लाभार्थी अर्जदारास वाहन प्राप्तीच्या वेळेस शासनातर्फे देय असणारी 20% रक्कम निवड झालेल्या वाहन पुरवठा एजन्सीला जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्यामार्फत जमा करण्यात येणार आहे, अशी सुधारणा करण्यात आली आहे। अशा प्रकारचा हा जी.आर. होता मित्रांनो। धन्यवाद।